असोसिएशनचा पोलीस बॉयज असोसिएशनचा पोलीस बॉयज असोसिएशनचा। नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण इथे पाहतोय की पोलीस बॉयज असोसिएशनच्या वतीने आझाद मैदानामध्ये इथे आंदोलन आहे। पोलीस जे की संरक्षण देतात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, ते मोठ्या हुद्द्यावरचे असलेल्या नागरिकांसाठी, आणि त्यांचा तिथे आझाद मैदानामध्ये कोणतं आंदोलन आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। असोसिएशनचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। काय सांगाल सर, काय विषय आहे एकंदरीत जो की आज इथे आंदोलन आहे, काय सांगाल? नमस्कार मॅडम, मी आपलं पहिलं स्वागत करतो, आपल्या चॅनलचं स्वागत करतो। आम्ही हे एक चांगलं काम करतो आहे पोलिसांच्यासाठी, त्याला आपण साथ देत आहात आणि आपण आमच्या कामाला निश्चितपणे प्रसिद्धी द्याल हेही मी आशा करतो। आजची जी आजचा जो मोर्चा आहे, आजचं जे आंदोलन आहे, पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही सर्व पोलिसांची मुलं आहेत। त्यांच्या अनेक व्यथा आहेत, त्यांना नोकरी नाही, त्यांना उद्योग नाही, त्यांना कुठल्याही सुविधा नाहीत आणि त्याच्यासाठी ही मुलं आज अनेक दिवसापासून झगडत आहेत। त्यांना कुठेही कोणी थारा देत नाही, गव्हर्नमेंट त्याचा विचार करत नाही। वडिलांच्या जागेवर त्यांना बोलतोय, त्यांना वडिलांच्या जागेवर नोकरी मिळत नाही, तो आम्हाला कोटा मिळाला पाहिजे, 10% कोटा मिळाला पाहिजे आमच्या पोलीस पाल्यांना, ही आमची आग्रही मागणी आहे। याशिवाय पोलीस पाल्यांच्या विविध मागण्या आहेत, त्याचा तर आपण व्हिडिओ घ्यालच। याशिवाय आम्ही सेवानिवृत्त पोलीस, एक माणूस तरी घ्या, कोटा घेऊ नका आपलं कोटा घ्या किंवा नका घेऊ, परंतु आमच्या पोलिसाचा एक मुलगा तरी घ्या, ही आमची आग्रही मागणी आहे। याशिवाय पोलीस बॉईजच्या जे काही आहेत, त्यांचे पाल्य आहेत, त्यांच्या कुटुंबीय आहेत, त्यांना कुठल्याही धंद्यासाठी किंवा अन्य कुठल्याही कामासाठी, तसं शासनाचे विविध योजना आहेत, शासनाची विविध महामंडळं आहेत, एखादं पोलीस महामंडळ स्थापन करा आणि आमच्या लोकांना नोकरी द्या, उद्योगधंद्यासाठी कर्ज द्या, ही आमची मागणी आहे। आणि मी आहे सेवानिवृत्त पोलीस महासंघाचा अध्यक्ष आहे। कोणती नोकरी करत होते आधी? आम्ही सेवानिवृत्त, आम्ही पोलीस खात्यामध्ये नोकरी केली, सर्व पोलीस स्टेशनला नोकरी केली। कोणतं तुमचं पद काय होतं? मी शेवटचा कारागृह व्हिजिलन्स ब्रँचला, शेवटी कारागृह ती मोठी पोस्ट होती, परंतु त्या पोस्टवरती व्हिजिलन्स अधिकारी म्हणून मी महाराष्ट्र राज्याच्या पूर्ण कारागृहाच्या पातळीवरती प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। त्या अगोदर मी मुंबईत सब इन्स्पेक्टर होतो, API होतो काही ठिकाणी। मग त्यानंतर मग तुमच्या मुलांना कुठे चान्स मिळाला नाही का असं म्हणायचं तुम्हाला? मी जनरल बोलतो आहे मॅडम, माझ्या मुलगाचं समजा नसेल नोकरीला लागलं, बहुसंख्य पोलिसांची मुलं नोकरीला लागली पाहिजेत, ज्याला नोकरी नाही। काही आमची पुणे शहरातली वगैरे मुंबई शहरातली मुलं ते कुठे IT बिटे शिकून नोकऱ्या बिकऱ्या करतात, ती अतिशय थोडी मुलं आहेत। अनेक मुलं आहेत, शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं नाही, कुठे 12वी झालं, कुणाचं ग्रॅज्युएशन झालं। आज त्या मुलांना तुम्ही घ्या ना, एक मुलाला तरी घ्या पोलीसच्या। ही जी पोलीस बॉईज आहे, कुठून आलेले आहेत आणि कोणाकोणाचे पाल्य इथे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, एकूण किती संख्या? पोलीस बॉईज संघटनेचे सकाळी 6 वाजल्यापासून इथे जवळजवळ 300 लोक इथं मुलं आलेली होती आणि आमच्या सेवानिवृत्त पोलीस महासंघाचे 70 ते 80 सेवानिवृत्त पोलीस अधिकारी इथं हजर झालेले होते। वेळ झाला, भूक लागली, काही जेवताय तिकडं, परंतु आम्ही मोठ्या संख्येने इथं आलेले आहोत आणि ही आमची संख्या, आमचं हे निवेदन आमच्या याच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे। आमची सेवानिवृत्त पोलिसांचे एकच विषय बोलतो, सेवानिवृत्त पोलिसांचा आयुष्यभर 30 वर्ष 40 वर्ष नोकरी करून घेतात आणि त्याच्यानंतर त्याला अगदी कसपटाप्रमाणे फेकून देतात। त्याला कुठलीही सुविधा नाही, त्याला मेडिकल सुविधा नाही। ज्या वयामध्ये त्याला ह्या मेडिकलची आवश्यकता आहे, आज दवाखान्यात जायचं म्हटलं, हॉस्पिटलला जायचं ऑपरेशनला 5 लाख रुपये 10 लाख रुपये कुठून आणणार? त्याची पेन्शन गेली, त्याची आल्या संपलं त्याचं, ते जे जमा झालेली होती पुंजी ती। आम्हाला तिथे कुठलाही आधार नाही, शासनाचा आधार नाही। शासनाने ही आमची मागणी मान्य केली पाहिजे। सर, काय सांगाल? आणि ज्याप्रमाणे आता म्हणालात की कुठना लोक आलेले आहेत महाराष्ट्रामधून आणि कोणाकोणाचे पाल्य याच्यामध्ये सहभागी आहेत? सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव प्रमोद तानाजी वाघमारे, पोलीस बॉईज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष आहे। आजचं जे आंदोलन आम्ही आझाद मैदानी जे आयोजित केलेलं आहे, या आंदोलनामध्ये आपल्या पोलीस पाल्यांचे आणि पोलीस परिवारांचे तसेच त्यांच्या पत्नींचे बरेचसे महत्त्वाचे विषय आहेत। मी आपल्याला थोडक्यात आमच्या मागण्या सांगतो की बाबा,
या अगोदर पोलीस भरतीमध्ये सध्या जे आरक्षण चालू आहे पोलिसांच्या मुलांसाठी ते 5% आरक्षण सुरू आहे. मग त्या 5% आरक्षणामध्ये 2% अनुकंप, 3% सेवानिवृत्त. मग ते 5% आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये चालू सेवेत जे पोलीस वय आहेत ना त्यांना त्याचा फायदा होत नाही. अच्छा, त्याच्यामुळे आमची मागणी आहे की पोलीस भरतीमध्ये सरसकट 10% आरक्षण पोलीस बॉयजला मिळालं पाहिजे. म्हणजे फक्त काही अतिप्रसंग झाला किंवा डेट झाली कोणत्या पोलिसांची तेव्हाच त्याच्यावर त्यांच्या 5% आरक्षणामध्ये बसते. आणि जे लोक कंटिन्यू 40 वर्ष 50 वर्ष सेवा देतात त्यांच्या मुलांना काहीच मिळत नाही. दुसरा आमचा महत्त्वाचा विषय असा आहे की आता या महिला आहेत, यांच्या पतींचं निधन झालेलं आहे, तर 10 वर्षानंतर यांची 40% पेन्शन कपात होते. अच्छा, समजा 20,000 रुपये पेन्शन आहे तर त्याच्यातली 40% पेन्शन कपात होते. तर हा अन्यायकारक GR आहे. तो अन्यायकारक GR शासनाने रद्द केला पाहिजे. 40% कपात रद्द करण्याचा प्रश्न येत नाही. दुसरा विषय आहे आमचे तीन अपत्याची अट जी आहे 2001 वर्ष पूर्वी पोलीस सेवेतून सेवेत असताना पोलीस कर्मचारी यांच्या अनुकंप पाळण्यासाठी जी 3 अपत्यांची अट होती ती अट शासनाने रद्द करावी ही आमची मागणी आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र म्हणजे 3 पाल्य नसतील तर त्याचा तिसरा पाल्याला काय फायदा होतो? त्याचा फायदा होत नाही. म्हणजे फक्त 2च पाल्य नाही, 3 पाल्य असलं की एकाला पण फायदा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा आहे की सन 2023 पासून DG लोन म्हणजे गृह अग्रिम जे असते पोलिसांना घरं बांधण्यासाठी शासन देतं तर ते अग्रिम मंजूर झालेलं आहे. अर्थ खात्याने मंजुरी दिलेली आहे. परंतु आणखीन आमच्या 3 वर्षापासून या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना हे अग्रिम वाटप करण्यात आलेलं नाही. काही लोकांचं तर आत्महत्या करण्याची वेळ आली असं आमच्यापर्यंत मेसेज पोहोचवतात. अर्थ खात्याने त्यांना मंजुरी देऊन सुद्धा अर्थ खात्यामध्ये जे काही अधिकारी असतील त्यांच्या काहीतरी आरमोठेपणामुळं हे ग्रह खात्याचं DG लोनचा प्रकार जो आहे या ठिकाणी बंद झालेला आहे. अच्छा, मग ह्या संदर्भात आपण कोणाशी चर्चा केली? मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली का? आम्ही वारंवार यांना निवेदन देऊन थकलो. शेवटी आज आमच्या सगळ्या मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आम्ही आंदोलन केले आणि आमचे पोलीस बॉईज असोसिएशनचे गडचिरोली, गोंदिया, जळगाव, धुळे, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला त्याचप्रमाणे सेवानिवृत्त पोलीस महाकर्मचारी संघाचे अमरावती, नागपूर, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणचे सगळे आमचे पदाधिकारी आणि सेवानिवृत्त महासंघाचे पदाधिकारी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत. अच्छा, आणि ज्याप्रमाणे आता आपल्या मागण्यांसंदर्भात आपण कोणाशी चर्चा केली का? काही सकारात्मक उत्तर आलं? हे कितवं आंदोलन आहे आपलं या संदर्भात? खरं तर आता पोलीस बॉईज असोसिएशनचे पहिलंच आंदोलन आमचं आझाद मैदानामध्ये. आणखी आमची कुठलेच सकारात्मक चर्चा झालेली नाही. हे लोक फक्त निवेदन घेतात आणि तुमचं कोणाकोणाला निवेदन दिलं तुम्ही? आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून CM साहेबांना निवेदन दिलेलं आहे. गृहमंत्री अर्थमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे. म्हणजे आमची संघटना प्रत्येक जिल्ह्यातून आमची संघटना हे आंदोलन करते, निवेदन देते. परंतु आझाद मैदान येथे आज आमचं पहिलं आंदोलन आहे आणि या ठिकाणी आम्ही तिथं दखल घेतली नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी 300 ते 400 लोक आलेले होते. बरेचसे आता काही जेवण वगैरे करायला बाहेर गेलेले आहेत. त्यामुळं आजचं जे आमचं आंदोलन आहे या आमच्या जर मागण्या जर शासनाने मान्य केलं नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन उभा करू आणि येणाऱ्या आता पुढच्या महिन्यामध्ये जे अधिवेशन आहे महानगर हिवाळी अधिवेशन त्याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आमचा भव्य दिव्य असा मोर्चा करू. जोशी, पुणे जिल्हा, पुण्यातून आलेली आहे. आमचे मागण्या अशा आहेत, पतीचं निधन झाल्यानंतर 10 वर्षानंतर जी पेन्शन कपात करतायत ती खूप 40% पेन्शन कपात होती ती खूप अन्यायकारक आहे. आणि सतत सेवेत 24 तास सेवा देणारा आमचा पोलीस कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या कुटुंबाला तुम्ही एवढं हे करताय की त्यांच्याकडं त्यांच्या मागण्याकडं किंवा त्यांच्या समस्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. आणि जे तुमचे GR आहेत शासनाचे ते पोलिसांसाठी सगळे कॅन्सल करा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आमच्या इथे आता काही लहान लहान महिला भगिनी आहेत, त्यांचे पती गेलेले आहेत. 3रं अपत्य हा गुन्हा, 3रं अपत्य घ्यायचं नाही. हा GR त्यांनी पहिला रद्द करावा. त्या 3ऱ्या अपत्याला सेवेत घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण आता ह्या आमच्या इथे मोडवे पण कायद्याने कसं की 2 अपत्य हेच त्याच्यामध्ये आहेत ना, त्यामुळे त्या हिशोबाने ते लोक घेत असतील ना. पण 2 अपत्य घेत असलं तरी आता हे ना या शारदा मोडवे 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. मुलींचे लग्न झाली आहेत. आता ही 10 वर्षानंतर ही काय करणार आहे? हिचा 1 मुलगा आहे. सेवेत घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आता हे आहेत नागपूरवरून आलेले आहेत महिला भगिनी. म्हणजे पहिलं पण नाही घेत, 3 असलं तर पहिल्याला पण नाही, एकाला तरी सेवा दिलीच पाहिजे. तुम्ही तो GR पोलिसांसाठी जे GR आहेत ते पहिले बंद करा असं मी मुरलीधर मोहोळ अण्णांना पण पुण्यामध्ये सांगितलेलं आहे की पोलिसांसाठी कुठलेच GR सगळे रद्द करा.
का तुम्हाला पोलीस जन्मापासून मरणापर्यंत पोलीस पाहिजे? हा, आणि पोलिसांना तुम्ही का अन्याय करताय पोलिसांवर? आमच्या बाबतीत असा अन्यायकारक हे त्यांची जी चाल आहे ती आम्ही आता खपवून घेणार नाही. आम्ही प्रमोदनी जी ही काढली संघटना, त्या संघटनेमागे आम्ही सर्व महिला भगिनी पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्रातल्या सर्व भगिनी त्याच्या पाठीशी उभे राहणार. 3 अपत्याचा GR कॅन्सल करा, जे आम्हाला काहीतरी न्याय मिळेल अनुकंपासाठी. अच्छा, आणि फक्त पेन्शन जी भेटेल त्याच्यामध्ये पण 40% कपात करून मिळेल जातं. कपात करू नका, आहे ती पेन्शन तशीच चालू ठेवा आणि 3 अपत्याचा GR कॅन्सल करून सगळ्यांचे जेवढे 3 अपत्य सगळ्यांच्या मुलांना पोलीस खात्यात नोकरीला लावणार. नमस्कार, मी जळगावून आलेलो वैभव प्रदीप बडगुजर. वडील 2021ला कोरोना काळात एक्सपायर झाले. नंतर मी सर्व पाठपुरावा केला. मला 2 बहिणी, मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि मी सर्व पाठपुरावा करून मला त्यांनी अपात्र घोषित केलं. कारण का की 3 अपत्य असल्यामुळं. आणि वडील 2021ला एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी नियम लावला की 2001ला लहान कुटुंबाचा हे काढला, पण तो GR जो होता तो 2005ला पारित झाला. पण आई तेव्हा माझी प्रेग्नेंट होती 7व्या महिन्यात, आणि आपण 7व्या महिन्यात अबॉर्शन करू शकत नाही. पण मग हे कुठून काय 3 अपत्यांचं? कारण कोणाला तरी एकाला तर द्यायला पाहिजे ना. पोलीस खात्याने आम्हाला काय दिलं? वडिलांची पेन्शन वगैरे वडिलांचाच पैसा दिला. आम्हाला पोलीस खात्याने काय दिलं? काहीच दिलं नाही. पण हा मुद्दा म्हणजे विशेष सवलत काहीच नाही. काहीच नाही. आणि मध्य प्रदेश, राजस्थान हा नियम होते मध्य प्रदेशात, त्यांनी आता 2 का 4 दिवसापहिले सर्व रद्द केले. 24 वर्षानंतर हा नियम सर्व रद्द केला. आणि त्याचं मी कात्रण वगैरे सर्व आणलेलं आहे. हे सुद्धा आणलेलं आहे की 3 मुलं असल्यास मिळणार नोकरी. आमची तीच मागणी आहे सर. आम्ही आणि अशी मुलं आम्ही की महाराष्ट्रातून आम्ही 60 ते 70 मुलं 3 अपत्य अनुकंपावाले. मग तुम्ही अप्लाय नव्हतं केलेलं का जेव्हा भरती होती त्यावेळेला? आणि अप्लाय आम्ही करतो, पण आम्ही फ्रेश अप्लाय करतो ना. आम्हाला पोलीस पाल्य आरक्षण आहे. म्हणजे तुम्हाला काही बॅकग्राऊंडच्या हिशोबाने काहीच नाही. म्हणजे तुमच्या वडिलांनी एवढे कष्ट केले ते सगळे पाण्यात? सर्व पाण्यात. 38 ते 40 वर्ष वडिलांनी सर्व्हिस केली. आणि सामान्य माणसं म्हणजे सामान्य पोलीस बॉयज आरक्षण असतात, ते आम्हाला पोलीस बॉयज आरक्षण पण नाही. पोलीस पाल्य म्हणतात त्याला, ते सुद्धा आरक्षण नहीं हमारा। विषय ऐसा है कि अगर पुलिस कर्मचारी जिंदा है तो उसके लिए तीसरे आपत्ति का कायदा 2005 के बाद का है कि जैसा 2005 के बाद तीसरा आपत्ति रहा तो उसको नौकरी नहीं मिलेगी। लेकिन वही कर्मचारी अगर मरता है तो उसको 2001 का कायदा लगाकर अपात्र ठहराया। तो ये जीआर अन्याय है हमारे पे और ये जीआर हटने को ना। तर घेणार तर तुम्ही एकच मुलाला घेणार किंवा मग 3 असो 4 असो त्याचं काय आहे? पोलिसांना आमच्या बोनस नाही, कसं कोणता वेळ नाही, कुटुंबासाठी वेळ भेटणार नाही, सणासुदीला कोणी घरी नसणार, मग काय आहे? नोकरीचे फायदे तरी आहेत का? आता माझी पेन्शन सुद्धा अर्धी झालेली आहे, काय करणार? तुम्ही पण पोलीस खात्यामध्ये होतात? हो, माझे मिस्टर होते, त्यांना जाऊन 16-17 वर्ष झाले। 10 वर्षापूर्वी माझी 40% पेन्शन कमी झाली। मग मी सुद्धा सतत आजारी असते, करणार काय? त्यात भागवणार कसं? लहान मुलं आहेत, एका मुलालाच नोकरी, एकाला काहीच नाही। पोलीस पाल्यांना तुम्ही काहीच सवलती देत नाही महाराष्ट्र। और उन्होंने क्या कहा है, जैसे बच्चों को तो फैसिलिटी दी ही नहीं और वाइफ को भी फैसिलिटी नहीं। 3 मिनिस्टर गए, मतलब उसका मतलब कि किसी को भी फैसिलिटी नहीं। बच्चे क्या करेंगे? आगे पढ़ेंगे लिखेंगे कैसे करेंगे? अब हम लोग पेंशन में क्या करेंगे? 10 साल के बाद तो पेंशन कम हो जाती है, उसके बाद क्या करेंगे हम लोग? यही हमारा मुद्दा है कि ये जीआर रद्द कर दिया जाए। शासन ने 3 अपत्यों का जीआर कैंसिल कीजिए, क्योंकि 2001 के बाद का जो नियम है 2005 में लागू किया हुआ है। तो मेरी सरकार से यही विनती है कि 3 अपत्यों का जीआर रद्द कीजिए और हमको 3 में से 1 अनुकंपा तो मिलनी चाहिए। नमस्कार, मी सचिन नाईक। जे ऑन ड्युटीमध्ये झालेले पोलीस कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 3 अपत्यापैकी कोणत्या एका पत्त्याला अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देण्यात यावी अशी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशी जीआर प्रसिद्ध करून लवकरात लवकर 3 अपत्य अनुकंपा अपात्रधारकांना लवकरात लवकर अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देण्यात यावी असं जीआर काढावा अशी माझी विनंती आहे। ज्याप्रमाणे आपण पाहतोय की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की जे पोलीस बॉईज असोसिएशन आहे जे की पोलीस 50 वर्ष 40 वर्ष सेवा देतात आणि त्याच्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या मुलाबाळांना पुढील नोकरीच्या संधी पोलीस खात्यामध्ये भेटत नाही। त्यामुळे हे जे पोलीस बॉईज असोसिएशन आहे त्यांच्या वतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे। त्यामुळे त्यांच्या मागण्या
मान्य होतील का हा कुठेतरी एक प्रश्न उपस्थित राहतो. त्यामुळे अशाच नवीन अपडेटसोबत आपला सहजोडून राहा. नेहा गायकवाड, मेरे बरे समाचार, मुंबई.